बच्चू कडू असतील, राजू शेट्टी असेल, महादेव जानकर हे शेतकऱ्याचं बाय प्रॉडक्ट आहे। आम्ही शेताच्या बांध्यावरून नेता झालेली माणसं आहोत। आम्ही हवेतून एशीतून बसून नेते झालो नाही। आमचं म्हणणं आहे की ज्या सरकारनं जो वादा करून सत्तेवर आले होते तो वादा पुरा करा, हीच आमची मागणी आहे। का शेतकऱ्याचा 7-12 कोरा करा, दिव्यांगांच्या दृष्टीने बजेट वाढवा आणि जे खरं काम आहे ते करण्याची भूमिका करा, हीच आमचं म्हणणं आहे। पण ह्यांना काय झालं, दिल्लीची सत्ता आमची आहे, राज्याची सत्ता आमची आहे, अशी गमेंट कुठल्याही राज्यकर्त्यानं करू नये। लोकशक्ती ही सर्वात मोठी असते, राज्यसत्ता ही फार मोठी असते असू शकत नाही। लोकसत्तेनं जर मनात ठरवलं जनतेनं तर हा डोलारा उलटा होऊ शकतो। म्हणून राज्य सरकारला आमचं म्हणणं आहे की बाबा ह्या आंदोलनात जास्त चिघळून न देता जे तुम्ही विधानसभेला बोलला होता ते त्या मागण्या पूर्ण करा, हीच आमची राज्य सरकारला मागणी आहे, बोलणं आहे। तुम्ही आता आंदोलन पेटलेलं आहे, तुम्ही म्हणाले की अमेरिकेत देखील आंदोलन पेटलेलं आहे, सरकारविरोधात या ठिकाणी देखील पेटणार। एक लक्षात ठेवा, अमेरिकेत द्विपद्धतीय शासन आहे। अमेरिकेतली जनता देखील हुशार आहे आणि ज्यावेळेस आम्ही 10-12 जण असं फिरू तेव्हा महाराष्ट्र देखील ह्या गोष्टीला पेटायला वेळ लागणार नाही, हे राज्यकर्त्यालाही माहीत आहे। म्हणून आम्ही सांगतोय की संयमाचा बांध फोडून देऊ नका। ज्या रास्त मागणं आहे तर काय आम्ही वेगळं मागत नाही, तुम्ही जे बोलला होता तेच द्या म्हणतोय। आमच्या पदरचं तर काय घातलं नाही त्यातनं। म्हणून आमचं म्हणणं आहे की राज्य सरकारनं ह्या गोष्टीचा जनतेचा अंत होणं आहे, हे जनआंदोलन होईल। आणि ज्यावेळेस जनआंदोलन होतं त्यावेळेस बघितलं असेल तुम्ही की आम्ही लोकसभेला ज्यावेळेस उभा राहिलो होतो तेव्हा लोकांनी निर्णय दिला आमच्याविरोधात, आम्ही पडलो, सत्ता आमचीच होती ना त्यावेळेस तिथं। त्यामुळं हेनी भ्रमात ठेवू नये की सोन्याचा चमचा घेऊन आम्हीच राज्यकर्ता बनू, हे मनातनं काढून टाका। राजाच्या मनात रंग व्हायला वेळ लागणार नाही जनतेच्या मनात आल्यानंतर। त्यामुळे राज्य सरकारला आमचं म्हणणं आहे, केंद्रामध्ये मोदी साहेब तुमचे आहेत, राज्यामध्ये तुमचा आहे, तुम्ही केंद्रातून पैसे आणून या शेतकऱ्याची भूमिका अदा करण्याचा प्रयत्न करावा, हेच त्यांना नम्र आव्हान आहे आमचं। बोललेले बच्चू कडू यांनी वनवा पेटवलेला आहे आणि वनव्याचं रूपांतर आगीत करायला आम्हाला भाग पाडू नये। हो, म्हणजे कसं की बाबा जनतेला आम्हाला सांगावं लागेल। 9,712 पोलिंग बूथ आहेत या महाराष्ट्रामध्ये, आम्ही प्रत्येक पोलिंग बूथवर जाऊन लोकांना समजून भूमिका सांगण्याचा प्रयत्न करू आणि त्याचं रूपांतरही होईल। त्यामुळं संयमात चाललेलं आंदोलन संयमात नेण्याचा प्रयत्न करावा, हीच आमचं राज्य सरकारला म्हणणं आहे। तुम्हीच वादा केला ना 7-12 कोरा करतो म्हणून, मग केला का 7-12 कोरा? काय भानगड आहे तुमच्याकडे? तुम्हीच म्हणलं होतं लाडल्या बहिणीचं पैसे, तुम्हीच आता बजेट कमी करताय ना लाडल्या बहिणीचं। तुम्हीच आता त्या शेतकऱ्याच्या रोजगार हमी काम करणाऱ्या माणसाला देखील तुम्ही पैसे देत नाही, पगार देत नाही, याच्यापेक्षा दुर्दैव काय? आता त्या ह्याचा आपल्या दिव्यांगाचं बजेटचं देखील त्यात SC ST OBCचं बजेट देखील तुम्ही पळवताय आणि इलेक्शन आलं का आदल्या दिवशी मग कुठली तरी योजना काढून लोकांना हे बनवताय। हे नाटक आता लोक ओळखणार नाहीत आणि आम्हाला दुसरा धंदा नाही। रोज एक जिल्हा रोज एक तालुका घेऊ आम्ही, काळजी करू नका। त्यामुळं सरकार हे EVMच्या मतांची चोरी करून आलेलं सरकार आहे। आमचा बी तोच दावा आहे, EVMच्याच मतामुळे सरकार आले, जनतेच्या दरबारात नाही येऊ द्या। ज्यावेळेस आम्ही बांधावर जातोय, ऑफिसमध्ये जातोय तेव्हा म्हणते आम्ही मतदान दिलं नाही आणि शिटा तर त्यांच्या कशा निवडून येतात। EVM हे बंद झालं पाहिजे। भारताचे जे मुख्य न्यायाधीश आहेत भूषण साहेब, त्यांच्या आईची मुलाखत मी पाहिली, त्यात त्यांनी सांगितलं की मी भूषणला सांगीन की माझं EVMचं मशीन, आणि मी त्या माऊलीचं स्वागत करतो राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीनं। म्हणून माझी अपेक्षा आहे की EVM हटाव, देश बचाव, ही राष्ट्रीय कुठला आता हे तुमच्यामध्ये तुम्हीच फार मोठं आहे की आमचं बोलणार, तुमच्यामध्ये त्या बोलणार ना मी, CMशी बोलीन, डेप्टी CM दोन्हीशी बोलीन, सर्वांशी बोलण्याचा प्रयत्न। होम मिनिस्टर आज अद्याप कुणाशी बोलणं नाही झालेलं, पहिलं पण बोलेल मी त्यांच्याशी, बोलायला काय हरकत आहे? लोकशाही आहे, लोकशाहीत बोललं पाहिजे। आम्ही विरोधी पक्षात असो ते सत्तेत असतील पण आम्हाला बोलायचा अधिकार आहे आणि माझा पक्ष हा मान्यता पक्ष आहे, पार्लमेंटला देखील मान्यता मिळाली माझा पक्ष आहे। म्हणून राष्ट्रीय समाज पक्षाला 4 राज्यात मान्यता मिळाली आहे, महाराष्ट्र, कर्नाटका, गुजरात आणि उत्तर प्रदेश 4 राज्यात मिळालेलं आहे। त्यामुळे आय एम नॉट म्हणजे साधा पक्ष आहे असं काही समजायचं काही कारण नाही। विशेष 4 माझे आमदार होते, माझ्या स्वतःच्या हिमतीवर निवडून आले आहेत, 4 मिनिस्टर होतो, कॅबिनेट मिनिस्टर होतो, मी काही भाजपावर नव्हतो किंवा कुठल्या ह्याच्यावर नाही, मी माझ्या पक्षाचं होतो। त्यामुळं आय एम नॉट डिमांडर, वी आर ए कमांडर। शेतकऱ्याची न्यायाची भूमिका आहे ती मांडण्यासाठी आम्ही आलेलो आहे। म्हणून राज्य सरकारला आमचं अजून म्हणणं आहे की तुम्ही ह्या गोष्टीचा प्रश्न सोडवा, आमचं काय म्हणणं नाही, जनता तुम्हाला मानेल, तुमच्या हातात येऊ द्या। इलेक्शन 11 वर्ष थांबवताय तुम्ही, इलेक्शन घ्या ना आणि बॅलेटने इलेक्शन घ्या, मग तुम्हाला कळेल काय बारगड आहे ते। तुमचं सरकार एवढं स्ट्रॉंग होतं तर मग एवढी माणसं फोडताय का, हा माझा सवाल आहे ना। आमच्याकडे काहीच नाही, आमच्याकडे आता काय नाही, पण तुम्ही रोज काय फोडाफोडी चाललेली आहे।
तुमचं स्ट्रॉंग आहे ना. एक शेवटचा प्रश्न. हा. बच्चू कडू यांनी भूमिका घेतली की 14 तारखेपर्यंत आम्ही गांधीगिरीच्या मार्गाने आहोत. जर 14 तारखेपर्यंत सरकारने जर आमच्या मागण्या मान्य नाही केलं तर आमच्या अंगात भगतसिंग येईल आणि मग हा आंदोलन आवाकाच्या बाहेर जाईल आणि पेटेल. आम्ही बी छत्रपती शिवाजी राजांच्या गनिमी काव्याचीच अवलाद आहे. आम्हाला हे चांगलं कळतं ना. बाबासाहेबाच्या संविधानाचा आदर ठेवून महात्मा फुलेच्या गुलामगिरीचा सन्मान ठेवून आम्ही देखील त्या आंदोलनात राष्ट्रीय समाजपक्ष बच्चू कडूच्या खांद्याला खांद्या लावून महादेव जानकरची सेना देखील लढत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.